कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ठिकाणी मनदाई माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मस्तक ठेविले चरणावरी सद्गुरु राया पाय तुझे दोन्ही जे न सांगे पितया वसुदेवासी जे न सांगे माते देवकीसी जे न सांगे बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुना तुझ प्रती बोलत असे प्रस्तुत ओवी ही वारकरी संप्रदायाचे पायास्थानी असलेले महान योगी माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील ही ओवी आपण प्रवचनासाठी निवडलेली आहे. या ओवीचा सरळ भावार्थ असा की अर्जुनाला भगवंतानी जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान भगवंत सांगतात अर्जुना तू कोणत्या जन्मातलं असं तुझं पुण्य आहे जे ज्ञान मी माझ्या जन्म देणाऱ्या पित्याला सांगितलं नाही किंवा आईला सांगितलं नाही आणि मोठे बंधू बळीभद्र त्यांनाही सांगितलं नाही ते ज्ञान मी आज तुला सांगत आहे असं तुझं कोणतं पुण्य आहे हे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला या ओवीतून सांगत आहे. आज श्री क्षेत्र गोळेगाव या ठिकाणी भोसले वस्तीवर चालू असलेला हा अखंड हरिनाम सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि 6 दिवसापासून हा चालू असलेल्या सोहळ्याची ही 6व्या दिवसाची सेवा सद्गुरूच्या आशीर्वादाने श्रीपाद बाबाच्या आशीर्वादाने माझ्या सारख्या सामान्य साधकाला ही सेवा आली. हे मी जे बोलत ते माझे सद्गुरूच माझ्या मुखातून वधवून घेतील. आपण तुम्ही तिथं बसून ऐकता आणि मी इथं बसून बोलते म्हणजे मी काही वेगळे नाही. आपण सारे एकच सद्गुरूची लेकरं आहोत म्हणून तुम्ही माझ्या मुखातून जे शब्द निघतील ते माझे सद्गुरूचे शब्द म्हणून तुम्ही त्याचं अनुग्रहण करावे ते शब्द. या आज सामान्य आपण सुद्धा सामान्य जीव आणि या पृथ्वी तलावर
जगामध्ये खूप सामान्य जीव आज जन्म घेत आहे. आज हे पुत्र, हे पशु पक्षी सर्व स्वतःच्या जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी आपण इथं पृथ्वी तलावर जन्माला आलो. कारण 84 लाख योनी भरकटत हा नरदेह आपल्याला लादला. निदान लागले नरदेह हाती, तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे आपण या जीवनाचा आपण सदुपयोग करून घ्यावा. पण सदुपयोग करायचा म्हणजे काय करायचं? आम्ही तर आईश आरामामध्ये खातो पितो व्यवस्थित राहतो आणि मग आमचा सदुपयोग नाही का? पण नाही, आपण जे आपल्याला ऐश्वर्य भोगत आहे ना, हे सदुपयोगाचं नाही. हे मृत्यू, हे शरीर नश्वर आहे आणि या शरीराची लाड आपण करत आहोत. पण आपल्याला एक दिवस हे शरीर सुद्धा इथं ठेवून जायचंय आणि जे शाश्वत सत्य आहे आत्मा, तोच आत्मा आपल्या सोबत, म्हणजे आपण आपल्या आत्म्याची ओळख करूनच या जगातून जायचंय. त्याच्यासाठीच भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला. पण त्याची ओळख होणार कशी? कोण आपल्याला ओळख करून देईन? ओळख करून देण्यासाठी जसं एखाद्या गावाला जायचं तर आपल्याला त्या गाव माहित नसलं तर आपण त्याला रस्ता विचारतो. आम्हाला त्या गावाला जायचंय, तुम्ही रस्ता, तुम्हाला माहित असेल तर सांगा. ज्याला माहितीये ते रस्ता सांगतात, ज्याला माहित नाही ते रस्ता सांगतात. असंच आपलं जीवन भरकटत आज आपण सद्गुरूच्या चरणावर माथा टेकवला आणि आपल्या सद्गुरूंनी त्या रस्त्याने गेले म्हणून आपल्याला त्यांनी रस्ता सापडून दिला. आपले परंपरेचे सर्व महात्मे याच रस्त्याने गेले, त्याच रस्त्याने आपले सद्गुरू आपल्याला बोट धरून आपल्या स्वस्वरूपाची ओळख दाखवण्यासाठी घेऊन जात आहे. आज आपण इतके भाग्यवान जग प्रवाहाच्या उलट्या प्रवाहामध्ये आपण पोहत आहोत. आपल्याला अवघड जाणारच पोहायला, कारण 7 समुद्र पार करून जाणारा जरी व्यक्ती असला त्याला उलट पोह म्हणल्यावर त्याला पोहता येणार नाही. आणि मुंगीला मेरू पर्वत ओलांडून जाय म्हणल्यावर ती जाऊ शकते. इतक्या अवघड कठीण परिस्थितीमध्ये आज हा परमार्थ चालू आहे. कारण हे जग आज विनाशाच्या दिशेने पळत आहे आणि आपण असे भाग्यवान आहे का आपण हे सद्गुरूच्या सद्गुरूच्या छत्रछायेखाली आपण आपला स्वस्वरूपाचा प्रवास करत आहोत. आपण एवढी सद्गुरूच्या चरणावर विनंती करू की आम्हाला स्वस्वरूपाची ओळख आणि आमचं निजधाम आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. भेटलं, निदान लागले नरदेह हाती तर आम्हाला त्याची मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर संतांनी त्या वाटा मोडल्या आणि आम्हाला सांगून दिलं. जे योगीराज माऊली त्यांनी हठयोग केला, सर्व साधनं केले, साऱ्या साधनांच्या खटपटी झाल्या, पण त्यांनी आपल्या सामान्य जीवासाठी सांगितलं का तुम्हाला सामान्य जीवासाठी हा मार्ग खुला करून दिला. कारण ही व्यासाची परंपरा, गुरु शिष्य परंपरा ही व्यासापासून गुरुला शरण गेल्याशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून ही गुरु शिष्याची परंपरा जशी सृष्टी निर्माण झाली तशी आणि जेव्हा सृष्टीचा लय होईल तोपर्यंत ही असंच रात्र चालू राहणार आहे. जसे घटिका यंत्र रात्र झाली दिवस निघला तसं हे चालूच आहे, तसं हे गुरु शिष्य परंपरा खंडित झालेली नाही. म्हणूनच हा विनाशाकडे जाणारा जग, जरी 99% लोक विनाशाच्या मार्गाने जात आहेत पण आपल्यासारखे 10% लोक सद्गुरूच्या बोटाला धरून आपण प्रवास चालू आहे ना. आपण खूप भाग्यवान. माऊली हरिपाठात एकनाथ महाराज हरिपाठात म्हणते, हरिपाठ ज्याची धन्य त्याची माय हरिमुखी गाय. ज्याच्या म्हणजे ती आई गात नाही किंवा गाते, तिच्यापेक्षा तिचं लेकरू जर हरीचे गुण गात असेल ना त्या आईला धन्यता दिली. आणि तेच शांती ब्रह्म त्यांनी सांगितलं की काय माय गेली होती भूतापाशी. म्हणजे त्या शांती ब्रह्म ही पदवी प्रधान असताना सुद्धा त्यांना असे शब्द बोलावे लागतात. म्हणजे आज आपण विचार करण्याची गोष्ट आहे. कारण जगातला किती श्रीमंत माणूस असू द्या,
त्याला किती पैसा संपत्ती त्याच्या जवळ असू द्या, त्याला विचारा कसं चाललं तुझं, तर तो सांगन काही नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही असं सांगतो. कारण दात येते चणे नाही, चणे तर दात नाही, असेच जगात चालू आहे. म्हणजे संसार हा दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. सुखाचा वाटत असलेला संसार सुरुवातीला आपल्याला खूप सुख वाटतं नवीन नवीन संसारात आल्यावर, पण ते संसाराचं सुख जसं जसं आपण संसार उपभोगतो ना तसं तसं आपण त्या दुःखाच्या डोहात बुडून जातो. आणि एक दिवस आपलं शेवटचा क्षण येतो, तोपर्यंत आपण माझं माझं करत त्या देहातून आत्मा निघून जातो आणि ते मर्त्य शरीर या पृथ्वीतला सोडून देतो. पण दुःखाचा वाटणारा सुरुवातीला हा परमार्थ खूप सुखाचा आहे. जगात सुख कुठे पाहायला जा, कोणाला विचारा सुख कशात आहे, तर सर्व सांगतात अवघा. तुकाराम महाराज सांगतात अवघाचा संसार सुखाचा करीन. माऊली सांगतात प्रत्येक संतांनी सांगितलं संतांनी संसार सुखाचा केला, म्हणजे त्यांनी त्याचा संसार सुखाचा नाही केला. स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवले आणि आपल्या सारख्याचा संसार सुखाचा केला, म्हणजे हा परमार्थ सुखाचा केला. आणि ते स्वतः ज्या रस्त्याने गेले ना त्यांनी आपल्याला त्या रस्त्याला जाण्याचं सांगितलं. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. म्हणून जाणून गुरु भजा. ज्याला रस्ता माहिती त्यालाच रस्ता विचारा, नाहीतर आपण आडमार्गाने जाऊ. आपण काय करणार आहे कलियुगातला मनुष्य आणि कसा जगणार आहे हे हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी लिहून ठेवलं. 700-800 वर्षे माऊलीला झाले, त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आजचा कलियुगातला माणूस कसा वागणार आहे आणि हा माझा साधक भरकटला नाही पाहिजे त्याच्यासाठी ही गुरु शिष्य परंपरा ही चालू आहे. आज जगामध्ये खूप लोक दुःखी आहे, पण त्याला दुःख कशाचं हे समजत नाही. नेमकं आपण इथं जन्माला कशाला आलो याच हेच विसरून गेलो. नाहीतर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात हे जन भजनशील जग मनुष्य हा भजनशील आहे. जो जन्माला येतो त्याचं भजन चालूच आहे. पण जेव्हा आपला आणि आईची ताटातूट त्या नाळानं होते तेव्हा जोपर्यंत आईचा नाळ तुटलेला नव्हता तोपर्यंत तो भजन करत होता. आणि ज्या दिवशी नाळ तुटला ज्या सेकंदाला त्या दिवशी तो कोहम कोहम करायला लागला. म्हणजे मी कोण मी कोण मी कोण हे तो आजा गेला पंजा गेला देखत देखत ना तोही तैसा झाला. अशा किती पिढ्या गेला पण त्याला मी कोण हे अजून कळालेलं नाही. म्हणून हे कळण्यासाठी आपल्याला सद्गुरूचे हात धरावा लागणार आहे. कारण सद्गुरूलाच येतो हिताचा कळवाळा. सद्गुरू शिवाय कोणीही या दुःखाला सामोरे जाऊ शकत नाही आणि आपल्याला दुःखाच्या डोहातून कोणीही वाचवू शकत नाही. कारण भाऊ सिंधू तारीनं घ्यारी माझी भाक साक्ष पुंडलिक करून बोले. भगवंताला सुद्धा संतांची साक्ष द्यावी लागली. आणि एवढंच नाही, तुमचा जर भरवसा नसेल ना तुम्ही नामयाला पुसा. नामयाची पुसा आहे त्या भरवसा नामी माझ्या, म्हणजे माझ्या नामानच तुमचा उद्धार होणार आहे. हे वेळोवेळी असे श्रीपाद बाबा सारखे आपल्या सद्गुरू सारखे महात्मे पृथ्वी तलावर येत्या. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या वेळेस अशा धर्माची गदा धर्मावर गदा येते ना त्यावेळेस भगवंताला आणावं लागतं. आणि संत होऊन पृथ्वी तलावर आपल्या सारख्याचा उद्धार करण्यासाठी येत्या. आणि आपल्याला हे दुःख कर्म भोगण्यासाठी राहिलेले संचित कर्म भोगण्यासाठी आपल्याला या पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागतो. आपण सहज म्हणतो येताना सोबत काय आणलं होतं आणि येताना तरी काय नेणार आहे. आपण येत पण तसं नाही. आपण येताना 3 गोष्टी सोबत आणल्या होत्या. प्रारब्ध संचित आणि सुकृत. प्रारब्धाने आपल्याला सुख दुःख संसार भेटतो. प्रारब्धाधीन पुत्र बंधुकांता संचय हे प्रारब्धाधीन. आपण जो सुखाचा संसार किंवा दुःखाचा संसार करत आहोत ना हे आपल्या प्रारब्धाने आलेला आहे.
थोडं थोडं प्रत्येक जन्मातलं राहिलेले ते संचित कर्म आपल्याला हे भोगण्यासाठी आलेलं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला कळत नाही का आपण काहीतरी भोगण्यासाठी आलेलो आहे. आणि ज्याला सद्गुरूची कास धरून जे सद्गुरूची कास धरून चालतात ना ते सुकृत कर्म भोगण्यासाठी आलेले असतात. म्हणून थोडं थोडं सुकृत आपलं साचलं आणि म्हणून आपण सद्गुरूच्या छत्रछायेखाली आज चालत आहोत. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. नाहीतर तुम्ही रात्रंदिवस वरडा हरी हरी म्हणा राम राम म्हणा तरी लोकांवर त्याचा परिणाम नाही. आणि ज्याचा उद्धार व्हायचा ना त्याला थोडं जरी काही सांगा तरी त्याला त्या गोष्टीची जाणीव होती. म्हणून सद्गुरूच्या सानिध्यात येण्यासाठी बहुत सुकृती नरदेह लादला भक्ती वना गेला अधोगती जाऊन नका देऊ. आपण करत असलेली ही सगुण भक्ती थोडी थोडी पुण्य साचून क्षणाला सद्गुरूच दिलेले नाम आणि तीळ पुण्य साचून आपल्याला हा नरदेह भेटला त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि नामावर आरूढ राहिलं पाहिजे. कृतयुग त्रेतायुग द्वापार युग तिन्ही युगामध्ये जप तप होम हवन अशा युक्त्या करून आपल्याला भगवंत प्राप्ती करावा लागत होता. कारण त्यावेळेस 10,000 20,000 वर्ष लोक जगत होते. आज कलियुगाला एवढे आयुष्य नाही. आयुष्याला मर्यादा आलेली असल्यामुळं मर्यादा आलेली असल्यामुळं आपण जर जप तप करत बसलो मग संसार कधी करायचा. आणि जर संसार केला नाही तरी सृष्टी चालायची कशी. कारण ही प्रकृतीचा नियम आहे. बदल हा तिच्यातला नियम आहे. जर बदलच झाला नाही तर तिचं चलनवलन चालणार नाही. म्हणून काही ऋषी मुनींचं म्हणणं झालं की कलियुग हे खूप कष्टाचं आहे. कलियुग हे खूप वाईट आहे. आणि काही ऋषी मुनींचं म्हणणं झालं का कलियुग हे खूप सुखाचं आहे. कारण कलियुगामध्ये प्रभू म्हणजे आपल्याला देव प्राप्त करण्यासाठी काही अवघड नाही. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. पण येथे कोण पाहिजे कोणाचा आहे सकळास येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आज प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे पण सुख कशात आहे त्यांना कळना. प्रत्येक जणाला असं वाटतं कशा ना कशाच्या रीतीनं कोईना त्याचं भजन चालू आहे. पण भजन जरा तुमचं उपाधीचं भजन असेल ना ती उपाधी तुम्हाला तिथपर्यंतच नेऊन घालते. असं का एक माडी 7 तळाची आणि त्या 7 तळाच्या खालच्या अंडरग्राऊंडला आपण जर गेलो तर आपल्याला तेवढं ते 4 भिंतीच्या आतलंच दिसन. आणि आज जसं चालत आपण 7व्या तळावर गेलो ना तर आपल्याला वरती गेल्या सर्व जग दिसन सुखाचं दुःखाचं. तसंच आपला हा प्रवास आहे. आपण उपाधी म्हणजे ही जसं उपाधीचं भजन करू उपाधी जिथपर्यंत पोहोचलेले नाही तिथपर्यंतच आपलं भजन चालतं. ते स्वर्गाचं सुख भोगत आहे आणि स्वर्गाचं सुख घेत आहे. आज मनुष्य हे रिद्धी सिद्धीच्या माग लागले आणि त्याच्यामध्येच गुंग झालेले. सुख पाहता जावा एवढे दुःख पर्वता एवढे. सुखाचा शोध घेऊ राहिले पण सुख त्यांना कुठं सापडाना. पण संतांच्या सोबत चाला ना तर आपल्याला सुख म्हणजे सुखच भेटतं. सुख हे काही दिसण्यात किंवा असण्यात सुख नाही. संतांनी जाळून संसार स्वतःचा संसार जाळला तरी त्यांना दुःख वाटलं नाही. 400 एकरची त्यांची जहागिरी त्यांना पाण्यात टाकून दिली त्या वाया खतावण्या तरी त्यांना दुःख वाटलं नाही. आणि आपण म्हणतो आम्ही संतांच्या विचारावर चाललो आणि आपल्याला थोडं जरी दुःख आलं ना तर आपण त्या दुःखामध्ये दुःखाला इतकं कवटाळून बसतो त्या दुःखाची सीमा आपल्याला राहत नाही. आपण संतांच्या विचारावर चाललो ना तर सुख आणि दुःख हे दोन्ही नाही.
दोन्ही दिसती सारखे. संतांना दोन्ही सारखे दिसले, सुख आणि दुःख. आणि आपल्याला कसं वेगळं दिसतं. आपण म्हणतो संतांच्या विचारावर आहे, आम्ही सद्गुरूच्या मार्गाने नाही. मग आपल्याला किती दुःख आलं तरी आपल्याला त्याच्यात स्थिर राहता आलं पाहिजे. किती सुख आलं ना तर ते आपल्या चेहऱ्यावर दिसलं नाही पाहिजे. असं जर आपली प्रवृत्ती होत असली तरच आपण म्हणायचं का मी सद्गुरूच्या विचारावर चाललो. प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीशी आले, तेव्हा आपण प्रवृत्तीला मागं टाकून निवृत्तीकडे चालणार आहोत. असं या ओवीचं माऊल भगवंताने अर्जुनाला सामोरं ठेवून आपल्याला हे ज्ञान सांगितलं. भगवंताने सांगितलं, अर्जुना आता द्वापार युगाची शेवट आलेला आहे आणि हे ज्ञान ही नाम विश्वरूपाची घडी मला आज तुझ्या पुढं मोडावी वाटते. कारण याला पात्र होईल असा एकही भक्त मला आजपर्यंत भेटला नाही. तू कोणत्या जन्माचं पुण्य केलं होतं अर्जुना, म्हणून मी तुझ्या समोर नामाची ही म्हणजे विश्वरूपाची घडी मोडत आहे. म्हणजे आपण सुद्धा विचार करायला पाहिजे अर्जुनानं कोणतं असं पुण्य केलं असेल तर त्या अर्जुनासाठी भगवंताने स्वतःची बहिणीला पळून त्याच्या सोबत लग्न लावून दिलं. असं काय पुण्य असेल तर त्याचं पुण्य असं होतं, आपल्या शरीरावर 33 लाख रोमांचे तेवढे त्याचं रोम अर्जुनाचं भजन करत होता. म्हणून त्याच्याकडे हे पुण्य आलं. आणि आपल्याला सुद्धा सद्गुरूंनी सांगितलं श्वासामध्ये आपला जप आहे. म्हणजे आपलं ज्या दिवशी श्वास जाईल त्या दिवशी आपलं चिंतन समजा नरदेवाचं चिंतन समजा संपल, पण आपल्या आत्म्याचं चिंतन संपणार नाही. कारण आत्म्याला मरण नाही, आत्म्याला सुख नाही, दुःख नाही. पण आपलं चाललं मनाच्या मार्गाने सारं. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. मनाच्या मार्गाने परमार्थ चालला आणि संसार मात्र जाणून बुजून व्यवस्थित संसार करू राहिलो आपण. जे नश्वर आहे, शाश्वत नाही, त्याच्या मागे आपण लागलो. एखादी गोष्ट जर भाजीपाला घेऊन यायचा ना 4 ठिकाणी आपण त्याची विचारपूस करतो, याचा भाव काय, त्याचा भाव काय. पण भगवंताने अनमोल रत्न आपल्याला नरदेह दिला, पण आपल्याला त्याची जाणीव नाही. आपण हेच विसरलो, आपण इथं कशासाठी आलो होतो. प्रत्येक जण विसरून गेला. ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी माझं श्राद्ध लिहिलेलं आहे. आपल्याला याचीच आठवण राहिली नाही ना, म्हणून आपल्याला दुःख आहे. ज्या वेळेस सद्गुरूंनी आपल्याला नाम दिलं तेव्हापासून आपल्यामध्ये चित्तात असा बदल झाला पाहिजे. समोर केवढाही दुःखाचा डोंगर असला ना मला ते दुःख नाही वाटलं पाहिजे. ज्या व्यक्तीनं माझ्या आयुष्यात त्रास दिला तर त्याच्यावर सुद्धा सद्गुरूंनी कृपा करावी असा आपला अंतःकरणातला भाव झाला पाहिजे. तेव्हा आपण काहीतरी नामामध्ये साधनेत पुढे चाललो. नाहीतर देखावाचा परमार्थाचा हा जगामध्ये चालू आहे. संतांनी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याचा अंत केला. ते काही आपण सहज म्हणतो ते देव अवतारी होते. कशी देव अवतारी होती ते सुद्धा आपल्यासारखे सामान्य आई वडिलाच्या पोटी जन्म घेतला आणि आपणही आई वडिलाच्याच पोटी घेतला. मग ते देव अवतारी कशी झाले आणि आपल्याला का होता येत नाही याचा ज्या दिवशी विचार येईल ना त्या दिवशी आपल्याला सद्गुरूचा मार्ग सापडेल. पण आपलं असं झालं, एक आई घरी पाहुणे येते, आई लेकराला सांगते जा बाळा दूध घेऊन ये. बाळ तिकडच मित्र भेटते आणि तिकडच गोटे खेळायचे नादी लागते. पाहुणे येऊन घरी निघून जातात तरी मुलगा काही घरी येत नाही. तीच आई त्याची वाट पाहत बसते, माझा पिंट्या घरी येईन, पण तो काही घरी येत नाही. तसं आपलं झालं. भगवंताने सांगितले, अरे जीवा तू खूप 84 लाख योनीमध्ये एक योनी कोटी फेरा इतकं तू दुःख भोगत आलेला आहे. तुला त्याची जाणीव नाही, पण मला माहिती तू किती दुःख भोगलं. तू तुझ्या जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी एखाद्या सद्गुरूला शरण जाय आणि जीवाचा उद्धार करून घे. म्हणजे तुझ्या जीवनाचे साफल्य होईल, जीव तुझा सुखी होईल. विश्वास हे करी स्वामीवरी सत्ता. ज्याचा विश्वास आहे ना त्याला सांगितलं, परशुरामाला सद्गुरूंनी सांगितलं होतं रेणुकेचे मुंडक
त्याला क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या आईचा मूर्ख छाडलं. त्यांचे सद्गुरू म्हणजे जमदाग्नी स्वतःचे वडील परशुरामाचे सद्गुरू होते. सद्गुरूवर एवढा विश्वास होता आणि त्याचा जेवढा विश्वास सद्गुरूवर होता तेवढाच विश्वास सद्गुरूचा सुद्धा त्याच्या शिष्यावर होता आणि रेणुके मातेचा सुद्धा तिच्या लेकरावर सुद्धा विश्वास होता आणि स्वतःच्या पतीवर सुद्धा विश्वास होता. हा परमार्थ फक्त विश्वासाचा आहे. ज्याचा थोडा सुद्धा विश्वास ढळला तर तो परमार्थापासून बाजूला जाऊ शकतो. जाण्याची शक्यता 100% म्हणून विश्वास ठेवा. विश्वास असेल ना तुम्हाला भवसिंधू तरुण नेण्यासाठी सद्गुरू शिवाय पर्याय नाही. किती हिंडा आपण प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या आयुष्यात कोणी 80 वर्षे 70 वर्षे 30 35 40 वर्षापासून जेव्हा आपल्याला सद्गुरू जीवनात आले त्याच्या अगोदरचा आपला स्वतःचा प्रवास पहा जीवनाचा आणि नंतर नाम घेतल्यापासूनचा स्वतःचाच जीवनाचा प्रवास पहा. दुसऱ्याचा आपण काही सांगू शकत नाही. आरशात आपल्याला आपला चेहरा दिसतो, दुसऱ्याचा चेहरा दिसत नाही. म्हणून प्रत्येकाने स्वतःचा विचार करा आणि खरंच आपण या पशु समान जीवन जगत होतो. पशुधन आपल्यात काहीच फरक नव्हता. त्याचा संसार उघड्यावर चालू आहे, आपल्या 4 भिंतीच्या आत संसार होता, एवढाच फरक होता. ते चारा खाऊन जगत होते, आपण अन्न खाऊन जगतो. पण ज्या दिवशी सद्गुरू आले ना त्या दिवशी या नरदेहाचा उपयोग वाटला माणसाला. नरदेहाला भगवंताची गरज नाही म्हणून ते आपल्याला चिंतनाला बसवून देत नाही. पण नरदेवाशिवाय भगवंत नाही म्हणून आपण त्याची काळजी घ्यायची, त्याला व्यवस्थित ठेवायचंय. त्याची काळजी घेतली आणि कारण आपलं आयुष्य आपण किती वर्ष जगलो याला महत्व नाही, आपण आयुष्य कसं जगलो ना याला महत्व आहे. भगवंताने आपल्याला शिक्का करून नाही दिला का आपण इतके वर्ष जगणार आहे. भगवंताने आपल्याला श्वास मोजून दिले. तू किती श्वास तुझे वाया घातले आणि किती श्वासाची तू आज उपयोग करून घेतो हे सद्गुरूने सांगितलं. जर भगवंताने श्वासावर आपलं जीवन दिलेलं असलं तर मग आपण हातात माळ घेऊन जप करत बसलो तर पुत्र आलं, मांजर आली, पाहुणा आला गेला हे सर्व आपल्याला दिसतं. पण आपण चिंतनाला बसतो तेव्हा फक्त आपल्याला सद्गुरूने सांगितलं श्वास ऐका. म्हणजे आपला परमार्थ हा जसा श्वासातला परमार्थ आहे तसाच आपल्या जीवनाचा उपयोग आपण घेतला पाहिजे. नाही तर काही नाही. किती आल्या काय म्हणे किती आल्या म्हशी तसं आपलं जीवन होऊन जाण्याची शक्यता आहे. म्हणून आपण आपल्या जीवनाचा उपयोग करून घेतला पाहिजे. हे कलियुग आपलं महाभारताचं युद्ध ठरलं. भगवंत चालता बोलता भगवंत त्याच्यात कौरव पांडवामध्ये 24 तास त्याच्या सोबत होता. पण ओळख कोणाला झाली? पांडवाला झाली. आणि आज सुद्धा पांडवालाच ओळख आहे. आपल्यात सुद्धा पांडव आहे. पंचमहाभूताचं शरीर म्हणजे आपण पांडव आहे, आपल्यातच भगवंत आहे. तेव्हा कौरवाला ओळख झाली नाही. भगवंत वेळोवेळी सांगायला लागले अरे त्यांनी 12 वर्ष वनवास काढला, 1 वर्ष अज्ञातवास काढला, आता तरी त्याला त्याचा हक्क म्हणजे त्याला माणूस म्हणून जगू द्या. पण या दुर्योधनाने मोहापायी संसाराचा मोह एवढा, राजा होण्याचा मोह एवढा त्याला नाही जगून दिलं. तसंच आज चाललंय. सद्गुरू आपल्याला वेळोवेळी सांगतात. सहज जरी आले ना ते काय आपले पीक पाणी तुम्ही काय करता हे विचारित नाही. ते प्रत्येक वेळेस आपल्याला एक एक शब्द द्यायचा मोलाचा निघतो. जे तुकाराम महाराजाला आपण म्हणतो पंचमवेद आणि आपले सद्गुरू बोलते ते वेद नाही का? तो सुद्धा वेदच आहे. सद्गुरू म्हणतात तुम्ही चालशान ती तीर्थयात्रा बोलशान ते वेद. ते आपल्याला म्हणते म्हणजे तेच नाही कधी. पण आपण तेवढा विश्वास ठेवत नाही. असंच कौरवाला खूप वेळेस भगवंताने सांगितलं अरे हक्काने जगू द्या. त्यावेळेस पांडवाला हक्काने जगू दिलं असतं ना तर त्याचा आई वडिलाच्या डोळ्या देखत कौरवाचा अंत नसता झाला. असं युद्ध महाभारताचं युद्ध ठरलं. ते एवढा भगवंत जवळ असताना सुद्धा त्याच्यावर विश्वास नाही. त्या दुर्योधनाने ज्योतिषशास्त्राची बैठक बोलवली का विचारलं ऋषीवर आज उद्या महाभारताच्या युद्धाची सुरुवात होणार आहे. तुम्ही ग्रह नक्षत्राचा अभ्यास करून सांगा का कोण जिंकणार आहे. तेव्हा ऋषीवरांनी ज्यांनी वेद लिहिले, ज्यांनी ग्रह नक्षत्राचा अभ्यास केला
त्याला काही अभ्यास करून सांगायचं होतं का ग्रह नक्षत्र कोणत्या दिशेला चालले, पण नाही. त्यांनी सांगितलं दुर्योधना आजपासून 1 महिन्यामध्ये ग्रह नक्षत्राची स्थिती अशी आहे, तुम्ही केव्हाही युद्ध केलं तरी कौरवाचाच विजय होईल अशी ग्रह नक्षत्राची स्थिती आहे. आणि म्हणून त्यानं मोठ्या डामानं त्या युद्धाला सामोरे गेला. ते युद्ध सुरू झालं आणि 9 दिवस झाले. युद्धामध्ये कौरवाचं सैन्य अर्ध्याच्या वर गेलं, रथी महारथी गेले. तेव्हा कौरवाला त्या दुर्योधनाला परत त्याने बैठक बोलवली का ऋषीवर तुम्ही सांगितलं होतं का युद्धाची स्थिती म्हणजे ग्रह नक्षत्राची स्थिती अशी का तू जिंकशील, पण मग आमचे सैन्य गेले आणि पांडवाकडून सैन्य बी कमी आहे आणि त्याच्याकडे म्हणावे अशी महारथी नाही, तरी ते त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. याचा अर्थ काय? तेव्हा त्या ऋषीवरांनी सांगितलं तू आमच्या जीवनाला म्हणजे आम्हाला मारणार नसला, आमच्या जीवनाचा घात करत नसेल ना, तुला सांगतो ते आजही आम्ही पाहतो ग्रह नक्षत्र तसेच आहे. म्हणजे ज्या वेळेस तुझ्याकडे रथी महारथी गेले ना त्यावेळेस त्याच्याकडे असा कोणी महाशक्ती आहे ती ग्रह नक्षत्राची दिशा बदलून टाकते. म्हणजे सांगायचं काय, सद्गुरू जर आपण जर सद्गुरूच्या छत्रछायेखाली असलो ना तर आपल्या येणारा काळ सुद्धा आपल्यापासून मागे जातो. तुकाराम नाम घेता कापेयम असं आहे. आणि ते तर साक्षात चालतं बोलतं परब्रह्म होतं, पण आपला त्याच्यावर भरोसा नाही. सावता महाराज म्हणतात नामाची या बळे न पिऊ सर्वता, कळी काळाच्या माता सोटे मारू, वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचो रंगी. मग आपल्या चिंतनात विठ्ठल येत नाही का? आपल्या चिंतनात टाळ मृदुंग वाजत नाही का? पण हा भरोसा असताना सुद्धा जर आपला त्या सद्गुरूवर विश्वास नसला किंवा आपण त्या साधनेपासून लांब जात असलो तर आपल्यासारखे पापी आपणच. म्हणून सद्गुरूवर विश्वास ठेवा आणि नाम साधनेपासून लांब जाऊ नका. त्याचा आटापिटा फक्त आज बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो हिताचा कळवाळा. हिताचा कळवाळा फक्त सद्गुरूलाच येतो. आईलाच लेकराची किंमत वाटते, बाईला किंमत वाटत नाही. डीजे जरी वाजून द्या आणि जोडीत लेकरू झोपेला असलं ना तर ती आईच तिंदा जाऊन पाहिल त्याच्याकडं, पण मावशी किंवा चुलती काकू जाऊन पाहणार नाही. कारण तिला माहिती माझं लेकरू डीजेच्या आवाजानं डचकू शकतं, रडू शकतं. म्हणून तिचं चित्त गार इंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. तसे आपले सद्गुरू आपल्याला ते उदरनिर्वाहासाठी ते जे जॉब करत असेल पण 24 तास ते आपल्या स्मरणात आहे. कासवाच्या पिल्लाला जसं दुधाची गरज नसते ते आईच्या निस्त्या नजरेने त्याचं वाढ होते, तशी आपली नामाची वाढ सद्गुरूच्या निस्त्या नजरेने आपली वाढ चालली. पण आपण त्या गोष्टीला विश्वासाने चाललो पाहिजे. विश्वासावरच हे जग चालू आहे. विश्वास हे करी स्वामीवरी सत्ता, विश्वासाशिवाय काहीच होऊ शकत नाही. असे कित्येक उदाहरण आहे नामाचे. तुकाराम महाराज सांगतात मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. आम्ही ज्या वाटा मोडल्या ना त्या वाटेने तुम्ही जाऊ नका, कारण आम्ही सर्व अनुभव घेतले, योगाचे घेतले, जपाचे घेतले, तपाचे घेतले. आणि आता तुम्हाला सामान्य जीवाला कलियुगामध्ये फक्त एकच वाट आहे नामाची. नामाशिवाय पर्याय नाही, नामाविना प्राप्ती नाही असे वेद देती होई. जे वेदापेक्षा मोठं कोणी नाही ते वेद मौन झाले. 6 शास्त्र 18 पुराण श्रुती सारं मौन झालं. तिथं भगवंत कोणाला कळाला नाही, तो फक्त कळाला संताला. आणि ज्या भगवंत आपण राम म्हणतो, कृष्ण म्हणतो ना, यांना सुद्धा ते राम हे कृष्ण हे कळण्यासाठी एका सद्गुरूला शरण जावं लागलं. तेव्हा त्याचं अस्तित्व, त्याचं स्वरूप त्यांना कळलं. म्हणून आपण सुद्धा देव पाहाव, संत म्हणतात आम्ही देव पाहावयासी गेलो आणि ते देवच होऊन गेलो. आपण सुद्धा जीवनात म्हणत होतो गुरु केल्याशी मरायचं नाही, पण एवढंच आपल्याला माहित होतं. पण आपल्या सद्गुरूंनी आपल्याला गुरु शिष्य एवढंच नाही ठेवलं, आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत घेऊन चालले, आपलं बोट धरून. म्हणून राम म्हणता रामाची होई जे, पदी वैष्णवी पदवी घ्यायची. आज जे साधक चिंतनात जे नाही त्याच्यावर सुद्धा सद्गुरूची तशीच
माया आहे असं साधकाला असं वाटलं नाही पाहिजे सद्गुरूची आमच्यावर माया कमी झाली. कारण कासवाच्या पिल्लाला कधीच वाटत नाही आमची आई जवळ नाही. ते जशी जशी वाढ होते तसं तसं ते त्याला वाटत असतं आमची आई जवळ आहे. ह्यो चंद्र सूर्य त्याच चालणं संपलेलं नाही. आपण त्याच्याकडे लक्ष नाही आपलं म्हणून आपल्याला वाटतं ते खुंटलेलं आहे. आपण अंधाऱ्या खोलीत बसायचं सूर्य अजून निघलाच नाही म्हणायचं चालन का? तसं सद्गुरू आहे. सद्गुरूचं माया आपल्यावर सर्वांसाठी सारखीच आहे. कालचा साधक असो किंवा आजचा साधक असो सद्गुरूमध्ये भेदभाव नाही. एक पण काय एका आईला 3 लेकी कधी असल्या त्याच्यामधली दोघी समाधानी आहे आणि एक समाधानी नाही. तिचं कधी रडकस चेहरा असला तर आई वडील सुद्धा त्या लेकीला कटाळतात. का बर हिचं कधीही तेच म्हणून तसं सद्गुरूचं तसं नाही. सद्गुरूने कधीच आपल्यामध्ये भेदभाव नाही केला. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. त्या आपण याच्यामध्ये आलो ना तेव्हा आपल्याला या महात्म्याची या नामाची किंमत समजली. नाम 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 तरी काय 6 दिवसापासून जे येतं ते नामाचं महत्व सांगतं. म्हणजे नाम काय? नाम म्हणजे आपण स्वतः भगवंत आहे हे आपल्या सद्गुरूने आपल्याला दाखवून दिलं. असं या परंपरेमध्ये जो येईल ना तो माऊली म्हणते हा विरळ आहे. आपण या विरळ परंपरेमध्ये आलो. नाही तर जग आज भ्रमंती भरकटत आहे. जगाला तारतम्य राहिलेलं नाही. पण आपण खूप भाग्याचे. आपल्या सद्गुरूच्या मुखातून 1000 वेळेस निघतं आपण खूप भाग्याचे. खरोखर भाग्यवानाला ते पाहिजे जातीचे एर गबाळाचे काम नाही. येथे जातीचे पाहिजे. जातीचा असल्याशिवाय हे आपल्याकडे येत नाही. कारण आपली संगत आपल्या सद्गुरू सोबत आजची नाही. युगानुयुग नामदेव तुकाराम महाराज म्हणतात चौ युगाचा भक्त उभा नामा कीर्तनी. तसंच सद्गुरूची आपली सोबत ही जन्मोजन्मीची आहे. म्हणून आपण आपले सद्गुरू आपल्या शोधात आहे. आपल्याला वाटतं आपण नाम घेतलं आपल्याला सद्गुरू भेटले. पण आपण नाही नाम घेतलं आपल्याला सद्गुरूने भेटले. सद्गुरूने आपल्याला सापडलं. कारण ही वाट खूप अवघड आहे. एखाद्या वेळेस मुंगी मेरू पर्वत चढून तो पर्वत पार करू शकते. जगातला सर्वात उंच पर्वत आहे आणि ज्याला पोहता येत नाही तो सुद्धा समुद्र पार करून जाऊ शकतो. पण या मार्गात कोणी येऊ शकत नाही. इथं जो येतो ना तो सद्गुरूचा हा निवडलेलाच असतो. म्हणून त्याला विरळ म्हणले. माऊलीनं त्याला वेळोवेळी धन्यता दिली. आणि जे असे नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. पण जे सामान्य जीवासाठी हरिपाठ नाही. आपण म्हणतो माऊलीने सामान्य जीवासाठी हरिपाठ लिहिला. आपण ज्या वेळेस आपल्याकडे नाम नव्हतं त्यावेळेस आपल्याला हरिपाठ वाचता येत होता, पाठ होता, पण अर्थ लागत होता का त्याचा? नव्हता लागत. म्हणजे हरिपाठ सुद्धा सामान्य जीवासाठी नाही. फक्त ही सगुण भक्ती करत करत यायचं. आणि एक दिवस सद्गुरू आपल्याला आपलं कसं झालं ते नवनाथाच्या ग्रंथामधल्या आडभंगीनाथासारखं आपली सद्गुरूला टक्कर बसली. आपण सद्गुरूने आपल्याला टक्कर दिली, आपण सद्गुरूला नाही दिली. म्हणून आपण भाग्यवान आहोत. या परंपरेमध्ये आलो. अर्जुनाला कित्येक वेळेस भगवंतानी उपदेश केला. सद्गुरू ही अशी महात्मे आपलं चिंतन कसं चालू आहे आपण काय करतो त्याला बसल्या बसल्या कळतं. जेव्हा अर्जुनाला युद्ध होणार आहे आणि अर्जुन सुरुवातीला तयारच होईना. त्याच्यामध्ये मोह तयार झाला का समोरचे माझे नातलग आहे, आजी आहे, गुरु आहे, मामा आहे, सारे नातेवाईक त्याच्या समोर उभे राहिले. तेव्हा भगवंताने सांगितलं अरे अर्जुना तू ज्याला नातेवाईक समजतो ना ते तलवारी घासून तुझ्यासाठी तुझा मुलगा छाटण्यासाठी उभं आहे. तू कोणाला तुझे नातेवाईक म्हणतो? म्हणून पुत्र बंधू कांता संपत्तीचे कोणीच आपलं नाही. हे शरीर सुद्धा आपलं नाही. ज्याच्यावर आपलं एवढी माया चालली ना ते शरीर सुद्धा आपलं नाही. पण भगवंत आहे. भगवंताला एखाद्या वेळेस सामान्य जीवाला किंवा जो या परंपरेत येण्यासारखा नाही अशा जीवाला जरी अहंकार झाला ना देव म्हणतो तुला अहंकार झाला ना 1000 पट तुला अहंकार हो, कारण तू या लायकीचा नाही. पण जर एखाद्या वेळेस साधकाला अहंकार झाला तो सद्गुरूला सांगायचं काम नाही. क्षणामध्ये सद्गुरूला आपला अहंकार कळतो. म्हणून आपण अर्जुनाचं निमित्त करून भगवंतानं ही
ज्ञान आपल्याला सांगितलं. अर्जुनाने सांगितलं, आता मी तू युद्ध कर म्हणतो ना, युद्धाला अर्जुन सामोरं जाण्यासाठी रथावर चढला. त्यावेळेस सांगितलं मला युद्धाच्या मध्ये घेऊन चाल. तेव्हा भगवंतानं न्यायला पाहिजे होतं त्याला घोडदळ पायदळाकडं, पण नाही. त्यालाच गुरु म्हणतात का जे आपल्यातलं अज्ञान घालवतात. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे ज्ञान. ज्ञानाला नामाची सोबत भेटणं म्हणजे सद्गुरूची सोबत होणं. तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ मधोमध जे ते भीष्माचार्य द्रोणाचार्य उभे होते, म्हणजे गुरु होते, आजोबा होते, याच्या समोर अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला. का बर? तुला युद्ध करायचं नव्हतं आणि सेकंदात तू युद्धाला तयार झाला, म्हणजे याच्यात अहंकार आला, याला काहीतरी अहंकार झाला. हे भगवंताने ताबडतोब ओळखलं आणि त्याचा रथ आपल्या भीष्माचार्य समोर नेऊन उभा केला आणि त्याला समोर पाहिलं आणि त्याला जन्म झाल्यापासून सद्गुरूची म्हणजे द्रोणाचार्यानं आपल्याला कसं धनुर्विद्या शिकवली, आजोबा भीष्माचार्य यांनी आपला कसा सांभाळ केला, कौरवापासून वेळोवेळी आपला कसा सांभाळ केला हे त्यांनी पाहिलं आणि त्याच्या हातातलं ते शस्त्र गळून पडलं. तेव्हा भगवंताला कळलं का आताशी युद्धाला सुरुवात याची झाली. कारण पहिलं शस्त्र आहे आपलं अहंकार. अशी गोष्ट आहे ती आपल्याला होती ना, ती आपल्याला कळत नाही. अहंकार अशी ही एकच गोष्ट अशी की ती दुसऱ्याला समजते. दुसरा सांगतो आपल्याला तुला अहंकार झाला, तू अहंकारी. पण सद्गुरूने सांगितलं ना ते लवकर लक्षात येतं. दुसऱ्याने सांगितलं ना आपल्याला त्याचा परत दुसरा गुण वरतो मुंडक काढतो क्रोध. तू कसं सांगितलं मला? म्हणून सद्गुरूंनी त्याला सांगितलं रथ उभा केला झालं. युद्ध करण्यासाठी ते तयारच होईना. परत त्याला त्याचे सारं दिसायला लागलं नाही आता युद्ध केलं तर आमच्या कुळाचा नाश होईल, आमच्या म्हणजे स्त्रिया पुरुषच राहिले नाही तर आमच्या वंशाची वाढ कशी होईना, असं भगवंताला ज्ञान पाजळायला लागला अर्जुन. तेव्हा अर्जुनाला हे ज्ञान भगवंतानी यावेळेस सांगितलं. म्हणजे ज्या ज्या वेळेस संकट येतं ना त्या त्या वेळेस गीता आपल्याला ध्यानात आली पाहिजे. कारण गीता ही संकटात सांगितलेली आहे. जगावं कसं गीता आपल्याला शिकवते आणि मरावं कसं हे भागवत शिकवतं. म्हणून माणसाने किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे. म्हणून मरण जर सोपं करायचं असलं ना तर त्या भागवताला विचारा. एका घंट्यात काय, एका मिनिटात, एका सेकंदात उद्धार झालेले आपण महात्मे पाहिले. आजामेळाचं पुण्य काय, त्याला एका सेकंदात भगवंत नारायणाचा उच्चार केला आणि त्याला साक्षात चतुर्भुज महात्मा त्याला नेण्यासाठी आला. कारण तो ऋषी आपण म्हणतो हा पापी तो पापी. पापी कोणीच नाही, पापी फक्त त्याची वृत्ती आहे. नाही तर माणूस सामान्य माणूस ही तोच आहे आणि भगवंत ही तोच आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणीच पापी नाही, पण त्याच्यातले जे विकार आहे ना ते त्याला तसं बनवतात. म्हणून तो ऋषी पुत्र होता पण त्यानं आपण पाप कोण करतो आपलं डोळे आणि कान. त्यानं डोळ्याने वाईट पाहिलं, कानाने वाईट ऐकलं आणि तो पापी बनला. पण त्याची पत्नी इतकी सात्विक होती, ती पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. ती पतिव्रता असल्यामुळं नवरा जे करेन ते तिला मान्य नसतानाही सुद्धा त्याची सेवा करणं ही ती कर्तव्य समजत होती. एक वेळेस आजामेळा तिथं नव्हते आणि ऋषी समोरून चालले. मला काही तुम्हाला भागवत सांगायचं नाही, तुम्ही महान विभूती माझ्या समोर बसलेले आहे, भागवत सांगून टाइमपास करायचं नाही. पण नामाचं महत्व पुराणांनी सांगितलं, पण आपण पुराणाचा विपर्यास केला. आज शिवपुराण काय हो? शिवपुराणामध्ये शिवपुराण सांगून आपल्या अज्ञानाचा फायदा चालला. शिवपुराणामध्ये जे सांगायचं ना ते बाजूला राहिलं, ज्ञान आणि कर्मकांड पुढे आले. हे असं करा तसं करा, 500 रुपयाची पूजे सामान घ्यायचं, 2 तास त्या मंदिरात जाऊन बसायचं. हे शिवपुराणाचं मार्कंडेय ऋषीने शिवपुराण लिहिलं. त्याचा हेतू ह्यो नव्हता. त्याचा हेतू होता जे जीव अति दुःखात आहे त्यानं सुखाचा शोध कसा घ्यावा हे शिवपुराण सांगतं. मी शिवपुराण ऐकलं नाही पण माझं नाम मला सांगतं का शिवपुराणात हे लिहिलेलं आहे. म्हणून मी सांगते म्हणजे शिवपुराणाचं महात्म्य सांगताना
उत्तर भारतीय आपला अज्ञानाचा फायदा कसा घेत आहे. शिवपुराणामध्ये जे सांगायला पाहिजे त्यानं ते जर खरं ज्ञान सांगतं ना, त्याला अशा लाखाच्या कोटीच्या त्याच्या गाड्या घर होणार नाही. खरं ज्ञान कोणी सांगायला तयार नाही, आणि जे खरं ज्ञान सांगते ना लोक त्याला वेडे समजतात. आज आपण सुद्धा वेडेच्या पंक्तीत बसलेलो आहे. कारण सोन्याच्या दुकानात कोण जाऊ शकतो? ज्याच्याकडे आज 15,500 रुपये तोच 1 ग्रॅम सोनं घेऊ शकतो, नाहीतर कोणी नाही. तसं आपलं ज्ञान आहे. येते पाहिजे जातीचे येड गबाळाचे येत काम नाही. आपल्या सद्गुरूचं कीर्तन किती का लोकांना समजत नाही. लोकांना काय आपल्याला सुद्धा समजत नव्हतं. आपण काहीतरी थोडसा मनाला बोध झाला, काहीतरी बोध करी रे मनाला थोडा बोध झाला, तेव्हा आपल्याला कळलं का आपल्या जीवनाचं यायला काहीतरी आपल्याला जो प्रॉब्लेम आला तो त्यांना विचारलं तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. म्हणून आपण पाठपुरावा केला आणि ते नाम आपल्या पदरात पाडून घेतलं. आपण पदरात पाडून नाही घेतलं, सद्गुरूने आपल्याला निवडलं. नाहीतर आपण काही रानावनात गरी किंजऱ्यात आपण हिंडलो नाही त्या नामासाठी. सद्गुरूने आपल्याला निवडून येते आणलं. माझा विषय होता आजामेळा. आजामेळ्याला एका सेकंदात कसं नारायण त्याला प्राप्त झाला. कारण तो ऋषी पुत्र होता, पत्नी सात्विक होती आणि समोरून जाणारे ऋषी एका रात्रीचा त्याला सहवास झाला. विरोधाना का होईना त्याला सहवास झाला. तो घरी नसताना पत्नीनं त्यानं स्वयंपाक करून घातला. यांना घरात बसून दिलं नाही, पण ते संत म्हणते ना तुमच्या कपाचे सुद्धा आम्हाला चहाच्या कपाचा सुद्धा आमच्यावर उपकार होते. म्हणून ते ऋषींनी त्याच्या घरचं जेवण घेतलं असल्यामुळे त्या आजामेळाचा उद्धारावर आला ना माणूस बरोबर त्याचा उद्धार होतो. तो जंगलात राहो, डोंगरात राहो, एखाद्या महालात राहो, त्याचा उद्धार व्हायचा तर होतो. आणि त्याच्या घरातल्याचा नसला व्हायचा ना, वर्ष 6 महिने तरी जात पण त्याचा होणार नाही. तसा त्या आजामेळाचा उद्धार होण्यासाठी त्याच्या पत्नीला दिवस गेलेले होते. आणि त्या ऋषीने सांगितलं का तुमचे जे मुलगा होईल ना त्याचं नाव नारायण ठेवा. त्याने नारायण ठेवलं आणि पत्नी मरून गेली. मोठ्याली मुलं जास्त त्याच्या प्रपंचाला लागले, पण जवळ कैवल्यासारखा नारायण 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 शब्द परत नारायण नारायण करत सात्विक भक्ती घडत गेली त्याच्याकडून नारायण जपाची. आणि एक दिवस शेवटच्या कंठात प्राण आला आणि आर्ततेने आवाज दिला नारायणा. तेव्हा नारायण साक्षात भगवंत आले. त्याला वाटलं मलाच आवाज दिला, इतका भोळा आहे देव. देव भावाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला, पण त्यानं भावाने आवाज नव्हता दिला. त्याने त्याच्या लेकराला आवाज दिला होता. पण त्याचं पुण्य त्याला शेवटच्या क्षणाला देवाचं नाव तोंडात आलं आणि त्याला भगवंताची प्राप्ती झाली. त्याला ते रूप दिसलं ज्या रूपाची योगी 60-60 हजार वर्षे तपश्चर्या करतात त्याला दिसलं नाही, ते रूप त्याला दिसलं. मला सांगायचंय तुम्ही दगडाला जरी शेंदूर लावला आणि त्याला सात्विक वृत्तीने त्याची पूजा केली ना तर आपल्याला भगवंत भेटतो. तसंच खटवंग राहायचं. असे कित्येक महात्म्याचं वर्णन भागवतात आलं. पण भागवत आपण सांगणाऱ्यानं भागवत फक्त श्रीकृष्णाचा जन्म आणि श्रीकृष्णाचं लग्न याच्यात भागवत संपलं आणि कर्मकांडात शिवपुराण संपलं, बाकी काहीच नाही. जसा आला प्राणी तसा चालला. त्याचा जीवनाचा उपयोग त्याला काही होईना आणि त्याला समजाना. आपल्याला हेच समजलं पाहिजे आपण इथं आलो कशाला, आपल्याला भगवंताने जन्म दिला कशाला. आपले जन्म देणारे आई वडील आपले एवढे आपल्यासाठी काळजी घेणार नाही. आपण सुद्धा ज्याला जन्म दिलं त्याची एवढी काळजी घेत नाही, एवढा आपले सद्गुरू आपल्यासाठी काळजी घेते. अहोरात्र आपल्याच असं झालं का एखाद्या साधकाला का सद्गुरूचा महिना झाला भेट झाली नाही. कोणी म्हणतं मला कालच भेटले, कोणी म्हणतं फोनवर बोलणं झालं, कोणी म्हणतं मी त्याचं कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं. म्हणजे सद्गुरू 24 तास आपल्या नाम तर 24 तास आपल्या जवळ आहे. पण नाम आपल्याला काय उपदेश करतो? नाम कसं आलं आपल्याकडं? नाम असं उडत आलं का? नाम तर आपल्या आत्म्यातलंच नाम आहे ना आपल्याला सद्गुरून दिलेलं. सद्गुरून काय दिलं आपल्याला? ते जे नाम आपल्याला दिलं ना ते आपल्याच आत्म्याची ओळख. तू कोण आहे, तू कोण हा करावा विचार. हा विचार सद्गुरूने आपल्याला करायला लावला आणि आपलं नाम आपल्याला दिलं. मग आपल्याला ते काही उडत आलं नाही. त्याच्यासाठी शरीराची म्हणजे शरीर रूपी गुरुची गरज आहे. आपल्याला आज चिंतनात काही अडचणी येत्या आणि आपल्याला हिंमत होत नाही सद्गुरूला कसं विचारावा.
त्याला कसं सांगावं, पण सद्गुरूला कळतं याला काय अडचण आली. ते काही विचारित नाही आपल्याला, पण ते जरा बसले ना, 10 जरी साधक त्याच्या समोर बसले तर 10 शब्दात 10 साधकाचं समाधान सद्गुरू करतात. म्हणजे काय शक्ती होई, काय सद्गुरूची, म्हणजे जे माय न करी ते बाप करीत नाही, माय करीत नाही, ते सद्गुरू आपल्यासाठी करतात. अशा सद्गुरूला स्मरून तुम्ही माझ्या नीना ओवी घेतली ज्ञानेश्वरीची. मला सद्गुरू शिवाय दुसरं काहीच दिसत नाही, दुसरं मी तुम्हाला काही सांगू बी शकणार नाही. या अर्जुनाने काहीतरी पुण्य केलं, त्याला श्रीकृष्ण भेटले, आणि आपण काहीतरी पुण्य केले, आपल्याला भाऊ म्हणते, माझं नाव नका घेऊ, मग कोणाचं नाव घ्या. नामानं आम्हाला काय दिलं, नाम फक्त ते आम्हाला शब्द कळाला. पण आम्हाला जी जी अडचण आली ना, ते आमच्या सद्गुरूने आमचं बोट धरून आमचे सद्गुरू घेऊन चालले. त्या सद्गुरूची आम्ही एवढीच विनंती आहे का आम्हाला शेवटचा श्वास आमचा नामा सुटला पाहिजे. आम्हाला दुसरं काही लागत नाही. सुख नको, दुःख नको. जसं तुम्हाला सुख वाटत नाही, दुःख वाटत नाही ना, तशी आमची फक्त प्रवृत्ती झाली पाहिजे. आम्हाला किती सुख येऊन द्या, किती दुःख येऊन द्या, आमचे पाय जमिनीवर राहिले पाहिजे. अशी साऱ्या साधकाच्या वतीने मी माझ्या सद्गुरूला मागणी करते. श्रीपाद बाबा हे माऊलीचं राहिलेलं अर्धे कार्य पूर्ण करायला आले, असे पुरावे आणि आपण सुद्धा मानतो. आणि तसेच आपले श्रीपाद बाबाचं राहिलेले कार्य आपले सद्गुरू करत आहे, हे आपण ठामपणे मानूनच घेतलं पाहिजे. आणि आपल्या सद्गुरूला एवढंच आपण देऊ शकतो, देव भावाचा भुकेला आहे. त्याला आपण पाची पकवानं जरी करून घातले ना, तर त्याला ते आनंद वाटत नाही. पण सद्गुरू घरी आले किंवा आपल्याला जिथं भेटले, भाऊ मला असं होतं, मला चिंतनात तसं वाटलं, एवढं जरी सांगितलं ना, त्याचं हृदय एकदम फुलून येतं, इतका चेहऱ्यावर त्याचा आनंद पळून येतो, तर त्या आनंदाची गिनती होऊ शकत नाही. मग जग सुख म्हणतं, काय सुख आहे हो? आपण पण सुख, गाडी घोडे राजमहालात आपलं जीवन चाललं, पण आपल्याला सुख होतं का? कोणी आपण आपला सुखाचा आणि दुःखाचा ताबा दुसऱ्याच्या हातात दिलेलं का? कोणी म्हणलं तू चांगली, आपल्याला आनंद. कोणी म्हणलं तू वाईट, आपल्याला वाईट. पण हे आपला मी तू पण भाव हा कमी झाला या नामामुळे. आपलं जसं चिंतन चाललं ना, कोणी काही म्हणू द्या, मला भजन करू द्या, ही आपली वृत्ती झाली. आज आपण नाव ठेवणारे नाही का, खूप नाव ठेवता. काय तुमचं उठलं का नाम झालं का चिंतन, बसले चिंतनाला चिंतन काय, पण त्याचा सुद्धा माणसावर परिणाम होत नाही. असं वाटतं योग म्हणतो ना, तर सद्गुरूंना याच्यावरच कृपा करावी, आपल्यामध्ये येऊन बसावा, अशी आपली वृत्ती प्रत्येक साधकाची झाली पाहिजे. हीच सद्गुरूला नेहमीच माझी विनंती आहे. साऱ्या साधकाला याच्यामध्ये आनंद यायचे. सुखाच्या शेजारी पहुडे न, तुकाराम महाराज म्हणतात, अनुभवून सांगे तुका, नाम घेता राहू नका. वेळोवेळी नाम घ्या, किती घ्या नाम. 24 तास नामाचं स्मरण करा. रात्रंदिन हाची धंदा गोविंदाची पवाडे. आणि ते आपल्याला वाटायचं कस काय याला काम नव्हते का? 4 एकर शेती होती म्हणते, आणि हे म्हणते आम्ही रात्रंदिवस नाम घेतो, भगवंताला आळवितो. पण तो अनुभव पेडागण गोड आहे, पण तो खाल्ला तरच कळलं ना त्याची किंमत. तसं आपण तो पेढा खाल्ला तर आपल्याला बी कळतं नाम कसं रात्रंदिवस चालतं. कारण आपण जनाबाईचे सर्व संतांचे अनुभव पाहिले का, जनाबाईला भगवंत पाठी उठून दळू लागत होता. पाठी उठून आपल्याला दळू नाही लागत का भगवंत? साऱ्याला दळू लागतो ना. तो काय असं ते रूपाने येऊन बसत होतं का? तिच्या श्वासातून तिचं इतकी स्मरण, तिची शक्ती इतकी वाढत होती ना, तिला 2 माणसाचं काम तिच्या चालू चिंतनात तिचं काम होत होतं. म्हणजे म्हणूनच तिच्या गौऱ्या ते नाम बोलत होत्या, पण सांगणाऱ्यांना सांगितलं विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. विठ्ठल विठ्ठल ती बोलतच नव्हती, तर विठ्ठल विठ्ठल तिच्या गौऱ्या कधी बोलतील? ह्योच परिणाम आपल्याला कळायला पाहिजे. हाच आपल्या सामान्य जीवाचा आणि आपला हा फरक आहे. एक असाच माझा प्रश्न आडला होता, आणि म्हणजे मला असं काय विचारू नको, पण सद्गुरूंनी सांगितलं. मी म्हणलं बाबा
सच्चिदानंद बाबा समजा गेले आणि मग त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. हे कसं मग ते सांगितलं बुद्धीचा निश्चय असाच आहे आपला. तर जग काही बी सांगितलं सच्चिदानंद बाबा जीवन मेले होते आणि आपण सुद्धा मेलेलंच जीवन जगत होतो ना. आपल्याला वाटतं आपण जागी आहे, खातो पितो, पण आपण जागी नव्हतो. जग झोपलेलं आहे पण आज आपण जागी. तसे सच्चिदानंद बाबा सुद्धा जिवंतच होते पण झोपलेले होते. सद्गुरूची कृपा झाली आणि त्या महात्म्याच्या कृपेने ती माय माऊली आपल्या समोर आहे. हिच्यावर ही कशासाठी प्रगट केली भगवंताना आणि जग तिच्यावर काय करू राहिलं. कोटीची उलाढाल फक्त स्वतःचा संसारासाठी जग या कोटीच्या उलाढाल या ज्ञानेश्वरीवर करू राहिले. पण माऊलीची इच्छा ही नव्हती. माऊलीला जग बुडते ही जन न देखवे डोळा हे संतांना वेळोवेळी त्यांनी करून ठेवलं. आज माऊली काय आपल्याला समोर येऊन सांगतील का मी असं करत होतो मी तसं. त्याच्या तुकाराम महाराज सांगणार नाहीत पण त्याचे अभंग आपण जर गाथा वाचला तर आपल्या सोबत तुकाराम महाराज बोलतो. आपण ज्ञानेश्वरी वाचली तर माऊली आपल्या सोबत बोलते. आणि प्रत्येक संतांचं असं आहे, प्रत्येक संतांचं चरित्र वाचना ते आपल्याला त्या वेळेस आपल्याला भेट देत्या. पण आपलं अज्ञान इतकं आहे का आपल्याला असं वाटतं एखाद्यावर संकट आलं आता त्याला वाटतं मी महादेवाची भक्ती करतो, महादेवच मला भेटायला आला पाहिजे. महादेव भेटायला येणार नाही. कारण जसा जसा काळ सृष्टीचा नियम आहे बदल, जसा जसा काळ बदलला ना तसं तसं व्यक्तीत बदल झाला तसा त्याच्या वृत्तीत सुद्धा बदल झाला पाहिजे. भगवंत ज्या वेळेस देह रूपानं होते ना त्यावेळेस ते समाज सुद्धा तसाच होता. इतका वाईट परिस्थितीला समाज गेलेला नव्हता म्हणून भगवंत रूपाने त्यांच्यात वावरत होता. नंतर पुढे संत रूपाने भगवंत आले तर त्यावेळेचा समाज सुद्धा तसाच होता म्हणून ते तसे वागत होते. आणि आज आपण जसे वागतो ना तसे आपले आज संत आपल्याला आपल्या उद्धार करण्याचा मार्ग आपल्याला सांगत आहे. पण आपलं एकच आपल्याला वाटतं पंढरपूरला गेला तर पांडुरंग दिसला पाहिजे, महादेवाच्या मंदिरात गेला तर महादेव दिसला पाहिजे. पण तुम्हाला घेऊन चालला श्वासोश्वास तो तुझा दम भरू राहिला श्वासामध्ये तुला तिथं नेण्यापर्यंत दिंड्यामध्ये चालतो. पण जो घेऊन जातो तोच पांडुरंग आहे हेच आपला विश्वास नाही. आणि तिथं त्या मूर्तीच्या दर्शनासाठी लोटलाट चेंगरा चेंगरी आपण सुद्धा सामान्य जीवाचं जाऊ द्या. आपल्याला सामान्य समजत नाही. तुम्ही माणसाने कसं आपण असामान्याच्या पंक्तीत बसलो ना आपण सुद्धा असामान्य झालो. राज याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. आपण राजाचे झालो मग आता आपण काय भंगारवाल्याच्या पंक्तीत बसायचं का नाही. कारण दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसा निमाली दारिद्र्याची. आपली अवदसा त्या दिवशी निमाली. आपलं पाप पुण्य सद्गुरूने त्या दिवशी त्याची होळी करून टाकली. पर्वतासारखी पाप जाळून टाकले. हरिपाठ पहा तुम्ही क्रमाक्रमानं हरिपाठ पहा ना तर पहिले सांगितलं देवाची या द्वारी उभा क्षणभरी. पण देवाचं द्वार काय उठायचं मंदिरात जायचं आणि त्या मूर्तीला लोटलाट करून दर्शन घ्यायचं ते देवाचं द्वार नाही. आपण जे चिंतन करतो ना तिथं आपल्याला देव भेटतो ते देवाचं द्वार आहे. असं करत करत सुरुवातीला भगवान संताला माहिती हे किती याला काढा ते गोचिडाला किती तोडा तो तुटणार नाही. तो रक्त पिल्याची बाजूला सरकत नाही. हे संसारी जीव याला किती ओढून काढा ते त्याच्यातच गुंतल्याशिवाय राहणार नाही. किती सांगू द्या आपल्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात सद्गुरू करू राहिले पण आपल्याला त्याची किंमत नाही. आपल्याला विचारलं ना ताई चिंतन झालं का भाऊ चिंतन झालं का नाही भाऊ मला टाइम नाही भेटला. मग आपण आपला श्वास बंद होता का चिंतन नाही झालं. आपला म्हणजे विश्वास नाही अजून का आपलं 24 तास का आत्माराम आपलं भजन करू राहिला. तो आत्माराम 24 तास आपल्या सेवेत पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. संतांनी आपल्याला असं नादी लावलं सुरुवातीला आसोनी संसारी जीवा वेद करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजे तुम्ही जीवाला इतका वेध लावा का तुमचा संसार हळूहळू संसारातून तुम्ही निवृत्त होता होता तुमची वृत्ती परमार्थाकडे गेली पाहिजे. पण आपण जसं जसं वयानं वाढत जातो ना तसं तसं संसारात ते गोचिडासारखं चिटकत जातो. आणि नंतर भगवंता माऊलीने सांगितलं संसार कसा दुःखाचा आहे. असे अनुभव सांगत सांगत साधुबोध झाला तो तेथे मुरला.
साधू बोध झाला तो तेथीची मोरला. म्हणजे साधूचा बोध झाल्यावर आपला संसार मुरण्यापेक्षा आपला परमार्थ त्याच्यात मुरला पाहिजे. पण आपलं तसं नाही. सद्गुरू नगंज आपले पाप पुण्य जाळले पण आपल्याला त्याची काहीच नाही. पर्वतासारखे पाप जाळून टाकले. पण आपलं कसं झालं, बांधल्या पेंडीचा सुटला आळा. आपण जी पेंडी बांधली होती ना, ती पेंडीचा जसा आळा सुटावा तसं एखाद्या वेळेस आपलं अजून ते विकार बाहेर पडतच राहते. आपण त्याच्यावर तो आळा बसू शकत नाही. त्याच्यासाठी वेळोवेळी सद्गुरूचं मार्गदर्शन आपल्याला गरजेचं आहे. पण सद्गुरूला वाटतं याला मार्गदर्शनाची गरज आहे, पण आपल्याला कळलं पाहिजे ना आपल्याला सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे. कंदिलाची काच काळी झाली हे कंदील थोडी सांगतो आपल्याला, त्याच्यातला उजाड सांगतो आपल्याला का कंदिलाची काच काळी झाली तिला मधून हात घालून ती पुसून घेतली पाहिजे. असे सद्गुरू आपल्याला वेळोवेळी आपली काजळी काढीत राहते पण आपल्याला त्याचं काही महत्व वाटत नाही. हेच महादेवाने पार्वती मातेनं महादेवाला विचारलं, तुम्ही भजन कसे करता. हेच जर एखाद्या शिवपुराण सांगणाऱ्या महात्म्यानं जर सांगितलं का शिवानं कोणाचं भजन केलं हे त्यानं सांगितलं ना, त्याच्या समोर समाज बसणार नाही. त्याला माहिती नाही समाजाचं अज्ञान, म्हणून ते खरं ज्ञान सांगायला तयार नाही. आणि आपलं अज्ञान इतकं वाढत चाललं. किती पैशावाला राहू द्या, किती राहू द्या, तो कलेक्टर जरी झाला आणि त्याच्याकडे नाम नसलं ना, तो अज्ञानी जीव आहे. कारण ज्ञान फक्त संताजवळ आहे, सुख फक्त संताजवळ आहे. सुख पाहता जावा एवढे सुख आपल्याला नामामध्ये पर्वत एवढं दुःख राळ्या एवढं दिसलं पाहिजे. अशी ज्या वेळेस आपली वृत्ती होईल ना त्यावेळेस आपण सद्गुरूकडं सरकत जाणार होईल. सद्गुरू आपले लांब नाही. तुका म्हणतात ना, मागे काय झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. तुम्ही माग काय केलं, वाल्याचा वाल्मिक झाला. आपण तितके पापी नाही, पण आपला तेवढा विश्वासच नाही. आपण त्या ज्ञानाकडं त्या ब्रह्मनामाकडे जायला तयारच नाही. ब्रह्मनाम किती लांब आहे हो आपल्यापासून. ब्रह्म आणि माया हे ब्रह्माची सावली माया आहे. ती माया इतकी आपल्याला चिटकलेली आहे. आयुष्य गेले, युग गेले, योने गेले, तिने आपला पिच्छा सोडलेला नाही. पण एक सद्गुरू आपल्याला तिच्या मायेतून बाहेर ओढून काढतात. म्हणून ती माग पाहिलं तर माया आहे, पुढं पाहिलं तर ब्रह्म इतकं जवळ येते. पण त्याची ओळख फक्त सद्गुरू करून देतात. तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा बोललासी. तुझी जागा चुकलेली जागा सद्गुरू दाखवून देत्या. एवढं असे हे धर्म सोहळे नाम सोहळे चालू आहे, त्याच्यामुळे हे जग चालू आहे ना. तर प्रत्येकाला वाटतं मी माझ्या जीवावर जगू राहिलो, पण आपण आपल्या जीवावर नाही जगत. भगवंत आपल्याला जगू राहिला, हे नाम आपल्याला जगू राहिलं. कारण हे नाम अविनाशी आहे, त्याचा नाश नाही. पृथ्वी तयार नव्हती त्यावेळेस सुद्धा नाम होतं. भानुदास महाराजाचा अभंग हे म्हणजे पंचमहाभूते लय होऊन एखाद्या मिसळून जरी त्याचा नाश झाला, वड वानाळाना जर समुद्र गिळला तरी भगवंता माझं नाम विठोबा तुझे नाम गाईन गा. म्हणजे त्याचं नाम मी गात राहीन. इतकी श्रद्धा पाहिजे. म्हणजे आपण आपल्या स्वतः आमारे हे आपलं एकदा सिद्ध आपण म्हणजे आपला भाव बसला पाहिजे. पण आपलं जो जन्म भेटला ना त्या जन्मात आपण त्याच्यावर प्रेम केलं. कुत्र्याचा भेटला तर आपल्याला मरावं वाटलं नाही, मांजरीचा भेटला मरावं वाटलं नाही, झाडापासूचा वेलीचा भेटला तरी आपल्याला छाटून घ्यावं वाटलं नाही. कारण अमर आहे ना, जे अमर आहे ते अमृत आहे, त्याला कोण जाळणार आहे, त्याला जाळू शकत नाही कोणी. तसं आपलं हे अमरत्व आपल्याला प्रदान केलं. आणि हे नवे आदिकालीचे नाणे ठेवणीचे म्हणजे अनंत जुगाचा देवर आहे आपला. पण आपल्याला त्याची ओळख नाही. ही ओळख सद्गुरू करून देते. आपण कसं जगतो आणि कसं जगायला पाहिजे हे एका सद्गुरू शिवाय कोणी सांगत नाही. अशा धर्म सोहळ्याचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा असे नामचिंतन चालतील. प्रवचन कीर्तन करणं हा काही या परमार्थाचा भाग नाही. पण समाज जमन कसा एकत्र, समाजाला एकत्र जमवण्याचं हे व्यासपीठ आहे.
हे व्यासाचं व्यासपीठ काही साधं सुद्धा नाही. इथं वेडा वेडा शहाणा होतो आणि मुका वेद बोलायला लागतो. हे अनुभव आपण पुराणातून पाहिले. माऊलीने रेड्यामुखी वेद बोलला, पण आपण तो रेडा म्हणजे आपण सुद्धा रेडेचे. आपण ज्या वेळेस सद्गुरूने आपल्याला नाम दिलं ना तेव्हा आपण माणूस झालो, नंतर आपण सुद्धा रेडेच होतो. आपल्या रेड्यात काही फरक नव्हता. आपण कीर्तन करणं प्रवचन करणं म्हणजे आपण काही फुगून जायचं नाही, आपल्याला काही त्याच्यातलं येत नाही. नामदेव महाराज सांगतात, तू काही करशील, तीर्थयात्रा करशील तर तीर्थयात्री होशील, भजन करशील भजनी होशील, तू जे जे काही कृत्य करशील ना ते तू होशील, पण तू वैष्णव न होशी जाणार. वैष्णव होण्यासाठी तुला वैष्णवाची संगत करावी लागेल. मग वैष्णवाची संगत कुठे? कुठं एखादं असं काही ठिकाणी का ते वैष्णव तिथं राहत्या? वैष्णव आपल्यातच राहत्या. संत आज आपल्यातच जगू राहिले, त्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. आणि देव कुठे हो? देव वैष्णवाच्या सदनात आहे. संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून देव संत सदनी राहिला. म्हणजे आपल्यातच आहे, तो चराचरात आहे, पण त्याची ओळख नाही. ते म्हणजे आम्ही आमच्या बळावर कमीलं, आम्ही आमच्या बळावर जगू राहिलो. म्हणजे त्याला अजून देव माहिती नाही, भगवंत ओळखीचा नाही. पण भगवंत म्हणते, अरे माझी ओळख तुला होणारच नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, तुला ओळख होणार नाही. ज्या वेळेस तुला 4 खांद्यावर जावं लागेल ना तेव्हा मागच्याला ओळख होईल का याला ओळख झाली नाही. असं हे आपलं अज्ञान आपल्याला सोबत घेऊन नाही जायचं. ज्ञान भेटलं ना तर त्या ज्ञानाच्या प्रकाशात स्वतः उजळायचं आणि दुसऱ्याला उजळण्याची थोडी का होईना आपण प्रयत्न करायचा. आपल्याकडून काही होत नाही, पण आपण निदान अशी वृत्ती ठेवायची का माझं नाम तरी मी 24 तास त्याच्यावर आरूढ राहीन. एवढी सद्गुरूच्या चरणावर अपेक्षा आहे का सद्गुरू आम्हाला 24 तास सोडू नका. सद्गुरूच्या चरणावर हे पुष्प अर्पण. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्री